माझे पुढील प्रश्न तुम्हाला विचार करायला भाग पाडतील, पण त्या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडे असणे फार महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे तुमचं आर्थिक भविष्य आहे ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे. दुसरं म्हणजे तुमचं आर्थिक भविष्य हे तुमच्या नियोजनावर अवलंबून आहे का नशिबावर अवलंबून आहे. कल्पना करा, उद्या इन्कम सोर्स तुमचा थांबला तर तुमच्याकडे एवढा सफिशियंट बॅलन्स आहे का की त्यातून तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळू शकाल. मित्रांनो, 2025 मध्ये आर्थिक संकटापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचे आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, फायनान्शियल प्लॅनिंगची आपल्याला गरज आहे का, हेच आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. नमस्ते, मी जयदीप. मी आज तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग कसे करायचे आणि त्याच संबंधित तुम्हाला काही मी स्टेप्स सांगणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग एकदम बेस्ट करू शकता. तर तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग सिक्युअर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग सुरक्षित करूया. पहिलं म्हणजे काय की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आणि त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आपल्याला आहे का, हेच आपण समजून घेऊया. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, आपली सेव्हिंग, आपला इन्कम आणि आपलं खर्च या तिन्ही गोष्टीचं नियोजन. आणि फायनान्शियल प्लॅनिंगची गरज पाहता गेलं तर 2025 मध्ये आपण बघतोय की आपली महागाई दर वाढत आहे, त्याचबरोबर नोकरीतील अनिश्चितता, त्याचसोबत इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारे अनेक बदल, यामुळे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज भासत आहे. आपल्याला आर्थिक सामन्यांना जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग हे पाहिजेलच. कोणतीही आर्थिक संकट आपल्याला सांगून येत नाही, ते येतं ते अचानकच येतं. त्यासाठी मी तुम्हाला 5 स्टेप सांगणार आहे. ते 5 स्टेप तुम्ही फॉलो करून तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं सोयीस्कर करू शकता. पहिली म्हणजे आपण बजेट बनवणं आणि त्या बजेटचं पालन करणं. बजेट बनवणं म्हणजे काय, दर महिन्याचा खर्च, दर महिन्याला जमा होणारी रक्कम याचा ताळमेळ लागणं. त्यासोबत आपला जो वायफाय खर्च होतोय त्याला आपण कमी करणे. दुसरं म्हणजे इमर्जन्सी फंड तयार ठेवणे. इमर्जन्सी फंड मध्ये किमान आपल्याकडे 6 महिन्याचा आपला खर्च एवढा फंड आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय येतं, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं, त्याचबरोबर FD, रिअल इस्टेट, गोल्ड यासारख्या इन्व्हेस्टमेंट मेथडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण आपली रिस्क फॅक्टर बघणे खूप खूप महत्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे आपण आपलं आर्थिक टार्गेट, आर्थिक ध्येय ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मी 5 वर्ष इन्व्हेस्टमेंट करणार आहे ही गोष्ट घेण्यासाठी, मी 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट करणार आहे दुसरी गोष्ट घेण्यासाठी. उदाहरणार्थ मला घर घ्यायचं आहे, शिक्षणाचा खर्च आहे, मी रिटायर झाल्यानंतर मला एक फंड भेटला पाहिजे, हे टार्गेट ठेवणं पण आपलं एक स्टेपच आहे. आणि लास्टची स्टेप ही आपण इन्शुरन्स घेणं महत्वाचं आहे. आताच्या ह्या गोष्टीमुळे तुम्हाला नियोजनातून तुमचं भविष्य कसं सुरक्षित करायचं हे तर समजलंच असेल. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे आपण पॉईंट बघितले ते आपण अजून डीपमध्ये बघणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचे फायनान्शियल निर्णय हे सोयीस्कर घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. त्याचसाठी असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची फायनान्शियल इन्फॉर्मेशन मध्ये वाढ करा. मी आता तुमचा निरोप घेतो. जय महाराष्ट्र.